ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला एक से एक बडकर असे ट्विस्ट पाहायला मिळत आहे. असाच एक ट्विस्ट या भागातही आहे, त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे सुभेदारांच्या घरी विमल प्रतिमासाठी चहाचा कप घेऊन तिच्या रूम मध्ये जाते, पण तिला रूम मध्ये काही प्रतिमा दिसत नाही. त्यामुळे ती प्रतिमाला घरभर शोधते, पण प्रतिमा तिला घरातही सापडत नाही. आता मात्र विमल पूर्णाजीला आवाज देते. यावर पूर्णाजी लगेच विमलपाशी येतात आणि म्हणतात, काय झालं? आता विमलचा आवाज ऐकून रविराज आणि अस्मिताही तेथे येतात आणि म्हणतात, काय झालं? यावर विमल म्हणते, अहो प्रतिमा आत्या कुठे दिसत नाहीये घरात. विमल म्हणते, मी त्यांना त्यांच्या रूम मध्ये पाहिलं, पण ते त्यांच्या रूम मध्ये पण नाही आणि घरात पण शोधलं, पण त्या घरात सुद्धा नाहीयेत. यावर रविराज म्हणतो, काय? पण ती आता दुसरीकडे तर कुठे जाऊ शकत नाही. कुठे गेली मग? कुठे ती? पूर्णाजी रविराजला म्हणते, जावा तुम्ही गार्डन मध्ये तरी बघा तरी. असं म्हणून रविराज गडबडीत गार्डन मध्ये शोधायला प्रतिमाला जातो. आता घरातले सगळेच जण प्रतिमाला शोधत असतात. बागेत, घरात, गार्डन मध्ये सगळीकडे प्रतिमाला शोधत असतात. तेवढ्यात प्रिया तिथे येते आणि विमलला म्हणते, विमल ताई, माझी आई कुठे गेली? माझी आई कुठे गेली? तू तिच्या खोलीत बघितलंस का नीट? विमल प्रियाला म्हणते, मी पाहिलं त्यांच्या खोलीत, पण त्या तिथे नाहीयेत. मी त्यांना मागे बघून येते, असतील त्या. असं म्हणून विमल प्रतिमाला शोधायला जाते. सगळं घर, गार्डन, मागे, घराच्या मागे सगळं शोधून होतं, पण प्रतिमा कुठे सापडत नाही. आता दोघेही म्हणजे रविराज आणि विमल हे दोघेही पूर्णाजी जवळ येतात आणि म्हणतात, आम्ही सगळीकडे शोधलं, पण प्रतिमा कुठे दिसत नाहीये. पूर्णाजी आता रडायला लागते आणि रविराजला म्हणते, हे बघ रविराज, तू आता तिला कुठूनही शोधून आण. तिकडे ती सायली हॉस्पिटलमध्ये आहे आणि आता प्रतिमा घरातून गायब झालीये. मी आता हे कसं सहन करायचं? असं म्हणून पूर्णाजी रडत असते. तेवढ्यात रविराजला एक फोन येतो. रविराजला कल्पनाचा फोन आलेला असतो आणि रविराज म्हणतो, बोला ना कल्पना वहिनी. रविराज कल्पनाला म्हणतो, सायली शुद्धीवर आली का? कल्पना रविराजला म्हणते, नाही हो, आम्ही फक्त वाट बघतोय. बरं भाऊजी, पूर्णाजी कशा आहेत? त्यांनी काही खाल्लं का हो? रविराज कल्पनाला म्हणतो, नाही कल्पना वहिनी, इथे एक वेगळाच थोडा मोठा प्रॉब्लेम झालाय. यावर कल्पना म्हणते, काय झालं? पूर्णाईला काय झाले का? रविराज म्हणतो, नाही, प्रतिमा कुणालाही न सांगता कुठेतरी गेलीये, म्हणजे निघून गेलीये. आता मात्र हे ऐकल्यावर कल्पनाला धक्काच बसतो आणि तिच्या हातातून मोबाईल खाली पडतो आणि कल्पना डोक्यालाच हात लावते. हे बघून कल्पनाची ही अवस्था बघून प्रताप आणि चैतन्य तिच्या जवळ येतात. प्रताप कल्पनाला म्हणतो, काय ग, काय झालं? चैतन्य कल्पनाला म्हणतो, मावशी, पूर्णाई बरी आहे ना? तिला काही झालं नाही ना? कल्पना त्यांना म्हणते, प्रतिमा घरातून गायब झालीये. आता यावर चैतन्य आणि प्रताप दोघेही शॉकच होतात. इकडे सुभेदारांच्या घरी प्रिया रूम मध्ये येते आणि दरवाजा लावून घेते आणि कोणाला तरी कॉल करते. ती नागराजला कॉल करते. नागराज प्रियाला म्हणतो, कशाला फोन केलायस आता? सुभेदारांची दहीहंडी तर फ्लॉप झालीच, तू काय माती खाल्लीये हे सांगायला? हॅलो प्रिया, मला हे अजिबात ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. यावर प्रिया म्हणते, माती हे तुमचं अन्न आहे काका, माझं नाही. प्रिया जे करते ते चोखच करते. यावर तो नागराज म्हणतो, ए गप्पे, काय चोख काम केलंयस तू? एक फालतू काम सांगितलं होतं तुला. तू बाहेर असताना आणि ती प्रतिमा घरात एकटी असताना मला मेसेज करायचा. एवढं साधं काम तुला नाही करता आलं आणि म्हणे चोख काम केलंय. यावर प्रिया मात्र म्हणते, त्यापेक्षाही मी उत्तम परिस्थिती निर्माण केली. आता प्रतिमा आता या क्षणी एकटी आहे आणि हो, घरात सुरक्षित नाहीये, तर बाहेर सिटी हॉस्पिटल शोधत भटकतीये. यावर नागराज मात्र गडबडतो आणि म्हणतो, काय म्हणतेस तू? प्रतिमा आता एकटी आहे? नागराज प्रियाला म्हणतो, कसं जमवलंस हे प्रिया तू? यावर प्रिया म्हणते, सोपं होतं खूप. फक्त त्या प्रतिमाच्या कानावर घातलं की सायली एकदम मरायला टेकलीये. लगेच ते आपलं जळकं थोबाड घेऊन निघाली सायलीला शोधायला, तेही घरात कुणाला न सांगता. हा तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे. बघू आता प्रतिमा आधी हॉस्पिटलमध्ये पोहोचते की तुमचा माणूस आधी प्रतिमापाशी पोहोचतोय. इकडे हॉस्पिटलमध्ये प्रताप, कल्पना आणि चैतन्य हे तिघेही गडबडलेले असतात. प्रताप म्हणतो, हे सगळं काय होऊन बसलंय? चैतन्य म्हणतो, नाही पण आत्या अशी कशी गायब झाली? घरात त्यांनी सगळीकडे नीट शोधलंय का? गार्डन मध्ये, गच्चीवर? कल्पना म्हणते, अरे भाऊजींनी सगळीकडे शोधलं असेल म्हणून तर सांगितलं ना त्यांनी, प्रतिमा गायब झालीये म्हणून. प्रताप म्हणतो, अरे कुठे गेली असेल ही? कल्पना त्या दोघांना म्हणते, मला अंदाज आहे, प्रतिमाला ना सायलीची आठवण येत असेल, कारण सायलीमुळेच ती आपल्या घरात राहतीये ना, आणि आता सायलीच घरात नाहीये म्हटल्यावरती ती सायलीला शोधायलाच घराच्या बाहेर पडली असणार. इकडे हॉस्पिटलमध्ये अर्जुन सायलीच्या रूम मध्ये म्हणजे सायलीच्या रूम मध्ये तिच्या जवळ बसलेला असतो आणि सायलीला म्हणत असतो, मिसेस सायली, तुम्ही माझ्यावर नाराज आहात का? तुम्ही काही बोलत का नाही आहात? एकदा बोला ना माझ्याशी, फक्त एकदा. तुम्हाला आठवतंय मिसेस सायली, तुम्ही एकदा माझ्यावर चिडून कुसुमताईंच्या घरी निघून गेला होता, तेव्हा माझ्याशी एक शब्दही बोलत नव्हता तुम्ही. तेव्हा कशातही लक्ष लागत नव्हतं माझं, जेवण जात नव्हतं, माझं जग थांबलं होतं पार. आणि आता तुम्ही माझ्या समोर आहात आणि माझ्याकडे बघत सुद्धा नाही आहात. फक्त एकदा बोला ना माझ्याशी मिसेस सायली, फक्त एकदा. अहो अशी हाक मारा ना मला एकदा
प्लीज बोला ना मिसेस सायली माझ्याशी, असं अर्जुन सारखा म्हणत असतो. आता कल्पना अर्जुनपाशी येते आणि अर्जुनला म्हणते, अर्जुन अरे प्रतिमा घरातून निघून गेलीये, तिला सगळे शोधताय पण ती कुठेच सापडत नाहीये, कोणालाच माहिती नाही ती कुठे गेलीये. कल्पना अर्जुनला म्हणत असते, अर्जुन मला खूप काळजी वाटतेय. अर्जुन कल्पनाला म्हणतो, मम्मा तू शांत हो, शांत हो, आत्या तिथेच असेल, येईल ती परत हा. अर्जुन कल्पनाला म्हणतो, मला माहिती आहे ती हॉस्पिटलला यायला निघाली असेल. यावर कल्पना म्हणते, अरे ती इथे कशी येईल, सायली हॉस्पिटलमध्ये आहे हे तिला कोणी सांगितलं पण नाहीये. यावर अर्जुन म्हणतो, काय मग ती कुठे गेली असेल. कल्पना अर्जुनला म्हणते, अर्जुन प्रतिमा अनोळखी माणसाला पाहून खूप घाबरते आणि आज त्यात दहीहंडीची गर्दी पण असेल, ती जर या सगळ्यात हरवली तर आपण तिला कुठे शोधणार आहे. इकडे सायली शुद्धीवर येत असते पण त्या दोघांचंही लक्ष सायलीकडे नसतं, प्रतिमाच्या विचारातच दोघे पण असतात. इकडे अर्जुन कल्पनाला म्हणतो, तू शांत हो आधी मम्मा, तू शांत हो, मी सिनियरला फोन करतो, असं म्हणून तो रविराजला फोन करतो. अर्जुन रविराजला म्हणतो, आत्या आली ना परत घरी. रविराज अर्जुनला म्हणतो, नाही म्हणजे अजून आम्ही शोधतोय, घरामध्ये पाहिलं, घराबाहेर पाहिलं, कुठेच नाहीये ती. इकडे मैपतने प्रतिमावर हल्ला करायची पूर्ण तयारी केलेली असते, त्याने त्याची माणसं प्रतिमाला मारायसाठी पाठवली असतात. मैपत त्याच्या माणसांना सांगत असतो, तिला शोधा, पण तिला कुठं शोधा, सिटी हॉस्पिटलच्या रस्त्यावर शोधा. इकडे नागराज म्हणतो, त्यांना सांग मोकळ्या हाताने परत येऊ नका, मोकळ्या हाताने परत येऊ नका, तिला मारूनच या. प्रतिमा सायलीला भेटण्यासाठी बाहेर तर पडलेली असते पण ती गर्दीत सगळीकडे इकडे सिटी हॉस्पिटलला शोधत असते पण तिला ते काही सापडत नाही. ती इकडे तिकडे बघत असते पण ती सगळी गोंधळलेलीच असते. तेवढ्यात आता अर्जुनचं आणि कल्पनाचं लक्ष सायलीवर जातं. अर्जुन सायलीपाशी जातो आणि सायलीला म्हणतो, सायली मी इथेच आहे, शांत व्हा प्लीज सायली, शांत व्हा. अर्जुन कल्पनाला म्हणतो, मम्मा प्लीज डॉक्टरला बोलव. तशी कल्पना डॉक्टरला बोलवायला धावते. इकडे अर्जुन सायलीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो, सायली शांत व्हा तुम्ही, सायली शांत व्हा. अर्जुन सायलीला म्हणतो, तुला प्रतिमात्याचं टेन्शन आले का. अर्जुन म्हणतो, रिलॅक्स, मी प्रतिमात्याला शोधून आणेल, मी आहे सायली, मी तिला शोधून आणेल, आय प्रॉमिस, मी त्यांना शोधून आणेल आणि मी तिला कुठलाही त्रास होऊ देणार नाही. असं अर्जुन म्हटल्यावर सायली शांत होते आणि शांत झोपते. यावर अर्जुन कल्पनाला म्हणतो, बघितलंस ना मम्मा, या अवस्थेत सुद्धा हिला स्वतःपेक्षा प्रतिमात्याचीच काळजी आहे. कल्पना अर्जुनला म्हणते, या दोघींचं नातं जगावेगळंच आहे अर्जुन, तुझा आणि प्रतिमाला आधी शोधून आण, त्याच्याशिवाय सायलीला बरं नाही वाटणार. असं म्हणून अर्जुन प्रतिमाला शोधायला निघतो. अर्जुन कल्पनाला म्हणतो की मी प्रतिमात्याला शोधूनच आणेल, त्याशिवाय मी येणार नाही. असं म्हणून अर्जुन प्रतिमाला शोधण्यासाठी जातो. इकडे प्रतिमा खूप घाबरलेली असते आणि इकडे तिकडे बघत असते पण तिला कुठे सिटी हॉस्पिटल दिसत नाही, पण ती पुढे चालतच असते. इकडे सुभेदारांच्या घरी पूर्णाजी बेशुद्ध पडलेली असते. तिला उठवण्याचा सगळे प्रयत्न करत असतात पण ती काही उठत नाही. तेवढ्यात रविराजला प्रतापचा फोन येतो आणि तो फोन उचलतो. इकडे प्रताप रविराजला म्हणतो, प्रतिमाबद्दल काही कळलं का रे. रविराज त्यांना म्हणतो, नाही ना, अरे आम्ही सगळीकडे शोधतोय पण अजून नाही सापडली. प्रताप रविराजला म्हणतो, हे बघ चैतन्य आणि अर्जुन दोघे गेलेत तिला शोधायला. प्रताप रविराजला म्हणतो, पूर्णाई बरी आहे ना. रविराज प्रतापला काहीच सांगत नाही आणि तो म्हणतो, हो इथे सगळी बरी आहेत, तू सायलीकडे लक्ष दे, कुठली काळजी करू नकोस. असं म्हणून ते फोन ठेवतात. अस्मिता रविराजला म्हणते, अरे काका तू डॅडला का नाही सांगितलं इकडे पूर्णाजी बेशुद्ध पडलीये म्हणून. रविराज अस्मिताला म्हणतो, अगं त्यांना काही कमी टेन्शन आहे का, अजून कशाला वाढवायचंय. इकडे सगळे पूर्णाजीला म्हणत असतात, पूर्णाजी उठ ना ग, उठ ना उठ ना. आता तेवढ्यात पूर्णाजीला जाग येते. बेशुद्ध अवस्थेतून जागे झाल्यावर पूर्णाजी आधी विचारते, प्रतिमा आली का ग, प्रतिमा सापडली का. यावर रविराज म्हणतो, हो अर्जुन गेलाय तिला शोधायला, तुम्ही काळजी करू नका, ती नक्की सापडेल. आता मात्र प्रिया गडबडते आणि म्हणते, या अर्जुनला मध्ये लुडबुड करायला कोणी सांगितली होती, चुपचाप हॉस्पिटलमध्ये बसायचं होतं ना, आता प्रतिमा त्याला खरंच सापडली तर. पूर्णाजी म्हणते, अर्जुन गेलाय म्हटल्यावर आता देवच पावला, अर्जुन काही प्रतिमाला शोधल्याशिवाय राहणार नाही आता. इकडे मात्र प्रिया खूप घाबरलेली असते. इकडे महिपतची माणसं प्रतिमाला शोधत असतात आणि ते तिघे एकमेकांना म्हणतात, हे बघ, हे बघा हा फोटो. त्या तिघांमधला एक जण म्हणतो, तू तिकडे जा, तू तिकडे जा आणि हे लक्षात ठेवा, चेहरा जळालेला आहे, डोक्या ओढणी असते, आज वाचली नाही पाहिजे, जा 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 शोधा तिला. असं म्हणून ते तिघेही प्रतिमाला शोधण्यासाठी निघतात. रस्त्यावर खूप गर्दी असते. प्रतिमा सिटी हॉस्पिटल शोधत असते पण तिला काही सापडत नाही. आता अर्जुन आणि चैतन्य सुद्धा प्रतिमाला शोधण्यासाठी निघालेले असतात पण रस्त्यावर खूप गर्दी असते आणि ते प्रतिमाला शोधत असतात पण प्रतिमा त्या दोघांनाही कुठेही दिसत नाही. अर्जुन रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना प्रतिमाचा फोटो दाखवत असतो आणि विचारत असतो, यांना कुठे पाहिलंय का तुम्ही. अर्जुन खूप जणांना विचारतो आणि प्रतिमाचा फोटो दाखवतो पण कोणीही त्याला नाही बघितलं असं सांगतो. अर्जुन आता चैतन्यला म्हणतो, आपण दोघांनी एका जागेवर शोधणं बरोबर नाहीये, तू तिकडे जा, मी ह्या बाजूला जातो. हो आणि आत्या भेटल्यावर कॉल कर. असं म्हणून दोघेही वेगवेगळ्या दिशेने प्रतिमाला शोधण्यासाठी निघतात. अर्जुन आणि चैतन्य दोघेही प्रतिमाला शोधत असतात पण प्रतिमा कुठेही दिसत नाही. इकडे मैपत आणि नागराज दोघेही बसलेले असतात. तेवढ्यात नागराजला प्रियाचा फोन येतो आणि नागराज तिला म्हणतो, बोल काय अपडेट. त्यावर प्रिया म्हणते, काय अपडेट, अपडेट तुम्ही मला द्यायचंय,
तुमच्या त्या माणसांनी प्रतिमाला गाठलं की नाही? यावर नागराज म्हणतो, त्याची काळजी तू नकोस करू. प्रिया नागराजला म्हणते, किती ऍटिट्यूड आहे हो तुम्हाला. इथे प्रतिमा सापडत नाही म्हणून सगळे पॅनिक झालेत. त्या म्हातारीने तर चक्कर बिक्कर येऊन किती गोंधळ घातलाय. इथे एवढा इश्यू झालाय ना की अर्जुन प्रतिमाला शोधण्यासाठी बाहेर पडलाय. यावर नागराज म्हणतो, मग? यावर प्रिया म्हणते, तुम्हाला काय काळजी वाटत नाही का? काही टेन्शन नाही आलं का? प्रिया नागराजला म्हणते, आपला जर प्लॅन अर्जुनला कळला ना, प्रतिमा राहील बाजूला, तो आधी आपला जीव घेईल. यावर नागराज मात्र हसतो आणि प्रियाला म्हणतो, तू काय थरथरतीये का? नागराज महिपतला म्हणतो, प्रियाचे हातपाय भीतीने थरथरायला लागलेत आणि ते दोघेही हसतात. तो अर्जुन हिरो सारखा येईल आणि प्रतिमाला वाचवेल असं हिला वाटतंय आणि आपल्याला लटकवेल. प्रिया म्हणते, तुम्ही काय बोलताय हे मला ऐकू येतंय. यावर महिपत जोरात आवाज वाढून म्हणतो, मग ऐक, माझी माणसं निघाली आहेत, कळलं ना? तो अर्जुन जरी आडवा आला ना तरी ते बघत नसतात आता मागं पुढं, कळलं का? ठेव फोन, असं म्हणून तो फोन ठेवून देतो. इकडे अर्जुन प्रतिमाला शोधून दमतो पण प्रतिमा कुठेही सापडत नाही. अर्जुन थांबतो आणि म्हणतो, आज नेमकी दहीहंडी आहे आणि या गर्दीत मी प्रतिमा त्याला कसं शोधणार आहे? कशी सापडेल मला ती? असाच तो विचार करत असतो. तेवढ्यात त्या गर्दीत अर्जुनला प्रतिमा दिसते. अर्जुन चैतन्याला आवाज देतो, चैतन्य इकडे ये. तसा चैतन्यही धावत अर्जुन पाशी येतो. प्रतिमाकडे बोट दाखवून अर्जुन चैतन्याला म्हणतो, ते बघ प्रतिमा त्या, ते बघ ना, मला दिसली, तू चल. असं म्हणून ते दोघेही प्रतिमाच्या मागे धावत पळतात. पण ते दोघेही प्रतिमापाशी जाणार तेवढ्यात प्रतिमा तिथून गायब होते. नकळत दिसनाशीच म्हणजे ती तिथून दिसनाशीच होते. अर्जुन प्रतिमाला खूप आवाज येतो, प्रतिमात्या प्रतिमात्या, पण तिथे डीजेचा आवाज एवढा असतो की त्या प्रतिमाला काही ऐकूच येत नाही. ती त्या गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते आणि इकडे अर्जुन प्रतिमापाशी जाण्याचा प्रयत्न करत असतो पण अर्जुन काही प्रतिमापर्यंत पोहोचतच नाही. इकडे हॉस्पिटलमध्ये सायलीचा श्वास मात्र वाढत असतो. हे पाहून प्रताप आणि कल्पना मात्र खूप घाबरतात. कल्पना प्रतापला म्हणते, अहो हे बघा ना काय होतं हिला. हे पाहून तसा प्रताप डॉक्टरला बोलवण्यासाठी धाव घेतो. आता नेमके तिथे प्रतिमाला मारण्यासाठी ते माणसं सुद्धा तिथे आलेली असतात. प्रतिमा त्या गर्दीतून बाहेर पडते सुद्धा. इकडे प्रतिमाला मारायला आलेली माणसं प्रतिमाला शोधत असतात. अर्जुनही प्रतिमाला शोधत असते पण कोणालाही प्रतिमा सापडत नाही. आता अर्जुनचं लक्ष दहीहंडीकडे जातं. चैतन्य अर्जुनला म्हणतो, काय काय झालं? अर्जुन चैतन्यला म्हणतो, 1 मिनिट थांब. अर्जुन म्हणतो, प्रतिमा त्याला शोधण्याचा आता एकच उपाय आहे, म्हणजे दहीहंडी. इकडे सायलीची अवस्था खूप क्रिटिकल होत चाललेली असते. तिकडे प्रतिमाला मारायला आलेल्या माणसांना प्रतिमा दिसते. आता ती माणसं प्रतिमाच्या दिशेने धाव घेत असतात आणि ती तीनही माणसं प्रतिमा शेजारी जाऊन उभी राहतात. प्रतिमा तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असते पण ती 3 माणसं तिला जाऊ देत नाही. आता तिघांमधला तो एक माणूस बाहेर चाकू काढतो आणि प्रतिमा समोर दाखवतो. इकडे अर्जुन दहीहंडी फोडण्यासाठी वर चढत असतो. इकडे प्रतिमा त्यांना खूप विनवण्या करत असतात की मला नका मारू नका मारू. आता अर्जुन वर चढलेला असतो आणि दहीहंडी हातात धरतो. अर्जुन वर तर चढलेला असतो पण तो प्रतिमाला शोधत असतो. अर्जुन दहीहंडीतला नारळ बाहेर काढतो. अर्जुन दहीहंडी फोडणारच तेवढ्यात त्याचे लक्ष प्रतिमावर जातं आणि त्याला प्रतिमा दिसते. त्यातल्या एक माणसाने प्रतिमाचा हात धरलेला असतो आणि ती प्रतिमा सोडवण्याचा स्वतःला खूप प्रयत्न करत असते पण तो माणूस काय तिचा हात सोडत नाही. इकडे सायलीची अवस्था खूप क्रिटिकल होत चाललेली असते आणि तो माणूस प्रतिमावर वार करणारच. तेवढ्यात अर्जुन जोरात ओरडून म्हणतो, प्रतिमात्या. आता मात्र तो माणूस वार थांबवतो आणि तो माणूस अर्जुनकडे पाहतो. अर्जुन दहीहंडी फोडतो आणि रागात खाली उतरतो. आता प्रतिमाला मारायला आलेली माणसं अर्जुनला पाहतात आणि अर्जुनला पाहून ती जोरात पळून जातात तिथून. अर्जुन पळत प्रतिमाजवळ येतो आणि प्रतिमाला म्हणतो, तू ठीक आहे ना प्रतिमात्या? अर्जुन चैतन्याला म्हणतो, जा तू पकड त्यांना, पळत जा जा. तसा चैतन्यही त्या माणसांना पकडण्यासाठी त्यांच्या दिशेने धाव घेत. इकडे प्रतिमा खूप घाबरलेली असते. अर्जुन प्रतिमाला म्हणतो, आत्या तू शांत हो आधी. आपण एक काम करू, आपण आरामात बसू आणि चल तिथे जाऊन बसू आणि बोलू, चल. असं म्हणून अर्जुन प्रतिमाला घेऊन जातो. अर्जुन प्रतिमाला पाणी देतो आणि पाणी प्यात्या असं म्हणतो. तशी प्रतिमा ही पाणी पिते आणि थोडी शांत होते. अर्जुन प्रतिमाजवळ बसतो आणि प्रतिमाला म्हणतो, आता बरं वाटतंय ना आत्या? तेवढ्यात चैतन्य तेथे येतो. अर्जुन चैतन्याला म्हणतो, सापडली का ती गुंड? यावर चैतन्य म्हणतो, नाही ती पळून गेली. अर्जुन चैतन्याला म्हणतो, मी त्यांना सोडणार नाही. त्यातील एक जणाचा चेहरा मी पाहिला आहे. आता काहीही झालं ना तरी मी त्यांना शोधून काढेल. चैतन्य अर्जुनला म्हणतो, अरे पण कोण आहे ती माणसं? अर्जुनही चैतन्याला म्हणतो, मला पण तेच कळत नाहीये आणि ते प्रतिमात्यावर का हल्ला करतील? चैतन्य अर्जुनला म्हणतो, बरं मी प्रतापकाला फोन करून कळवतो. ते सगळे खूप तिकडे टेन्शन मध्ये असतील, आलोच. असं म्हणून चैतन्य तिथून निघून जातो. अर्जुन प्रतिमाला म्हणतो, अगं प्रतिमात्या तू बाहेर का पडलीस? तुला काय हवं होतं का? हवं असं तर विमलला सांगायचं ना, तिने तुला आणून दिलं असतं. पण तू कशाला बाहेर आलीस? प्रतिमा त्याला इशारे करत असते. प्रतिमा त्याला इशारे करत सांगत असते की मी सायलीला शोधण्यासाठी बाहेर पडलीये.
अर्जुन म्हणतो तू सायलीला भेटायला बाहेर पडलीस का? यावर प्रतिमा ही मान हलवून हो म्हणते. अर्जुन प्रतिमाला म्हणतो हो का? तुला सायली घरात दिसली नाही म्हणून तू तिला शोधण्यासाठी बाहेर पडलीस का? अर्जुन आता म्हणतच म्हणतो तुझ्यात आणि मिसेस सायली मध्ये हा कुठला बॉन्ड आहे? कुठलं नातं आहे? तुझ्यासाठी त्यांचा जीव खालीवर होतोय आणि त्यांच्यासाठी तुझा जीव. तू असं त्यांच्यासाठी न सांगता कोणालाही घराबाहेर पडलीयस. तुमच्या या नात्याचं नाव तरी काय? तुमच्या दोघींच्या डोळ्यात मला जे दिसतं हे कुठलं इमोशन आहे प्रतिमात्या? प्रतिमा आता अर्जुनला इशारे करत म्हणत असते की मला सायली जवळ घेऊन चल तू. अर्जुन म्हणतो तुला सायलीला भेटायला जायचंय का? अर्जुन प्रतिमाला म्हणतो तू तिला भेटण्यासाठी बाहेर पडलीस, आता मी तुला थांबू तरी कसं? मी तुला घेऊन जाईन सायलीकडे. तेवढ्यात चैतन्यही तिथे येतो आणि अर्जुनला म्हणतो मी प्रतापकाला फोन करून कळवलंय. खूपच टेन्शन मध्ये होते रे ते. मी त्यांना म्हणलं काही काळजी करू नका, प्रतिमात्या सापडली आता. आम्ही आता घरीच जातोय. यावर प्रतिमा म्हणते नाही नाही घरी नको, मला आधी सायलीकडे घेऊन चल. यावर अर्जुन म्हणतो हो हो आपण घरी नाही सायलीला भेटायलाच जाणार आहे. आता ते तिघेही हॉस्पिटलला जायला निघतात. इकडे प्रताप कल्पनाजवळ धावत येऊन म्हणतो अगं कल्पना प्रतिमा सापडली. या बातमीवर कल्पना मात्र खूप खुश होते आणि म्हणते काय? कुठे सापडली? आणि ती बरी आहे ना? प्रताप म्हणतो हो ती बरी आहे, मला चैतन्याचा फोन आला होता. चैतन्य आणि अर्जुन गेले होते ना तिला शोधायला, तर त्यांना ती मार्केट रोडवर कुठेतरी सापडली. इकडे कल्पना म्हणते देवच पावला आणि कल्पना म्हणते सायली अगं सायली तुझी प्रतिमात्या सापडली हा. आता तू तरी उठ ना ग. आणि खूप रडते. इकडे फोनच्या रिंग वाजतात आणि प्रताप म्हणतो फोन? कुणाचा फोन? प्रताप तो फोन उचलून कल्पनाजवळ आणतो आणि कल्पनाला म्हणतो हा कोणाचा फोन आहे? कल्पना म्हणते अहो सायलीचा फोन आहे. मग अशी चैतन्य सामान घेऊन आला ना त्यात त्याने आणला होता. कल्पना तो फोन पाहून म्हणते अहो कुसुमताईंचा फोन आहे आणि त्यांना सायलीबद्दल काहीच माहिती नाहीये. यावर प्रताप म्हणतो घे ना मग सांग ना त्यांना. तसा कल्पनाही फोन उचलते. इकडे कुसुम हॅलो बोलायच्या आधी अगं काय आहे? किती वेळची तुला फोन करतेय, फोनच उचलत नाहीये. कुठे आहेस तू? हा ते जन्माष्टमीच्या तयारीत असशील ना? कशी झाली पूजा? कल्पना कुसुमला म्हणते हॅलो हॅलो कुसुमताई मी सायली नाही तर अर्जुनची आई बोलतीये. यावर कुसुम म्हणते आया सॉरी हा. अहो मला वाटलं सायलीने फोन उचलला का काय. कुसुम कल्पनाला म्हणते कुठे आहे ती? दहीहंडीच्या तयारीत असेल ना? यावर प्रतिमा म्हणते हो नाही म्हणजे. यावर कुसुम म्हणते तुमच्याकडे दहीहंडी झाली सुद्धा? यावर कल्पना म्हणते नाही झाली. इकडे मात्र कुसुम खूप चिंतत असते आणि म्हणते अहो काय झालं? मला काही कळत नाहीये. आणि सायली कुठे? आणि तुम्ही तिचा फोन कसं काय उचललात? काय झालं सांगा ना. त्यावर कल्पना म्हणते सांगते. असं म्हणून कल्पना झालेला सगळा प्रकार कुसुमला सांगते. कल्पना प्रतापला म्हणत असते प्रतिमा सापडली म्हणजे देव आपल्या पाठीशी आहे. सायलीला आता नक्की शुद्ध येईल. यावर प्रताप म्हणतो आता मला हे फक्त डॉक्टरांच्या तोंडून ऐकायचंय. यावर कल्पना म्हणते आहो पण सायली बरी होईल ना? तेवढ्यात अर्जुन तेथे येतो आणि म्हणतो ऑफकोर्स होईल. हे बघ मी तिचं औषध घेऊन आलोय. आता कल्पना आणि प्रताप दोघेही उठतात आणि प्रतिमापाशी जाऊन उभे राहतात. कल्पना प्रतिमापाशी जाऊन म्हणते अगं प्रतिमा तू आमच्या जीवाला घोर का लावलास? प्रतापही प्रतिमाला म्हणतो अगं प्रतिमा कुठे गेली होतीस तू? आम्ही सगळे किती घाबरलो होतो माहितीये का तुला? प्रताप प्रतिमाला म्हणतो हे बघ प्रतिमा यापुढे आम्हाला न सांगता कुठेही जायचं नाही या. आता कल्पना प्रतिमाला विचारते तू अशी घरातनं बाहेर का पडली होतीस? यावर अर्जुन म्हणतो मम्मा अगं आत्या ऍक्च्युली सायलीला शोधायला बाहेर पडली होती. अर्जुन प्रतिमाला म्हणतो आत्या तुला सायलीला भेटायचंय ना? कल्पना अर्जुनला म्हणते अरे अर्जुन सायलीला भेटायला कुणालाच परवानगी नाहीये आता, म्हणून तर आम्ही दोघे असं बाहेरच बसलो होतो ना. यावर प्रताप म्हणतो प्रतिमा तू सायलीला नाही भेटू शकत. पण प्रतिमा खूप कळकळीने सांगत असते की मला सायलीला भेटू द्या आणि ती खूप विनवणी करत असते. मला फक्त एकदा सायलीला भेटू द्या असे ती इशारे करत असते. या सगळ्यावर प्रताप म्हणतो हे बघ तुला जर तिला बघायचं असेल ना तर तू दारात उभी राहून तिला बघ. तशी कल्पना प्रतिमाला घेऊन दारापाशी जाते. आता प्रतिमा सायलीला पाहते आणि कल्पनाला म्हणते मी आत जाऊ का असे ती इशारे करत असते. यावर कल्पना म्हणते हा थोड्या वेळाने जाऊ आपण आतमध्ये. आता प्रतिमा अर्जुनपाशी जाते आणि मला आतमध्ये जाऊ दे असा इशारा करते. यावर अर्जुन म्हणतो आत्या आय एम रिअली सॉरी पण आता तू आत नाही जाऊ शकत. प्रतिमा आता हात जोडून त्याला विनवणी करत असते की मला फक्त एकदा आतमध्ये जाऊ दे. यावर अर्जुनही म्हणतो ओके थांब मी अश्विनशी बोलतो एकदा. तसा अर्जुन अश्विनपाशी जातो. अर्जुन अश्विनला विचारतो सायली कशी आता? यावर अश्विन म्हणतो दादा वहिनींची तब्येत थोडी क्रिटिकल आहे. आता मात्र अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. अश्विन अर्जुनला म्हणत असतो तिला जर शुद्ध नाही आली तर थोडं डिफिकल्ट होऊ शकतं.
डॉक्टरही त्यांना म्हणतात मिसेस सायलींचा हार्टबीट थोडा कमी होतोय, हे जर असंच चालू राहिलं तर त्यांची वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. डॉक्टरांचं हे सगळं बोलणं ऐकून अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. तो पूर्णपणे हादरतो. आता मात्र प्रतिमा सायली जवळ जाण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि ती नर्स तिला थांबवत असते. अर्जुन आणि अश्विनही तिला थांबवत असतो, पण प्रतिमा कुणाचंही ऐकत नाही आणि ती आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतच असते. आता पाहूया पुढच्या भागात नक्की काय होतंय. हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.